संध्याकाळी मिस्टर ऑफिसवरून घरी आले की त्यांचा नेहमीचा एक प्रश्न असतो, उद्या डब्याला काय? तर म्हणे मला उद्या डब्याला शिरा हवा आहे. तर म्हटलं उद्या किती तारीख आहे? तर म्हटले 7 तारीख. तर म्हटलं मग चला माता रमाईंची जयंतीसुद्धा आहे, त्यानिमित्ताने उचलला फोन आणि केलं शूट. तर अशा प्रकारे कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे, तुपामध्ये रवा. आता रवा आपला चांगला गोल्डन ब्राऊन आपल्याला करून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे. आता इथे मी विलायची कुटणार आहे. तर इथे विलायची बघा, इथे 10-12 पाकळ्या मी विलायची घेतलेली आहे. आता त्या आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत एका खलबत्त्यामध्ये. आणि मी विसरली की मला पहिले काजू बदाम हे फ्राय करून घ्यायचे होते. म्हणून मी काय केलं, तो रवा होता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला. आणि आता इथे मी बदाम फ्राय करून घेत आहे. बदाम फ्राय करून घेतले की त्यात थोडेसे काजू घालायचे आहे, म्हणजे काजू बदाम एकसाथ दोन्ही पण फ्राय होऊन जातील. थोडेसे फ्राय केले की ते खाताना खूप मस्त कुरकुरीत लागतात. त्यामुळे असे मी काजू आणि बदाम दोन्ही फ्राय करून घेतलेले आहे आणि ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आणि आता रवा पुन्हा मी तुपामध्ये भाजून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपला रवा भाजलेला आहे. त्यामध्ये आता साखर घालायची आहे. साखर घातली, पुन्हा त्याला एकजीव करायचा आहे. आता ही साखर तोपर्यंत थोडी थोडी विरघळते त्यामध्ये. आता त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे. ही पहा, विलायची पावडरसुद्धा घातलेली आहे. पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो आपण रवा करतो तेव्हा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी घातलं की आपला रवा चांगला फुलून वर येतो. हे पहा, आता मी गरम पाणी घातलेलं आहे, थोडंसं गरम केलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला ते एकत्र करून घ्यायचं आहे. आता साखर त्यामध्ये छान विरघळली जाईल आपली. पाहू शकता, गरम पाणी घातलं की पूर्ण हे बघा कसा आपला रवा मऊ मऊ होत आहे. हे पहा कसा मऊसूत झालेला आहे. आता त्यामध्ये हे काजू बदामचे तुकडे केलेले आहे, क्रश करून टाकलेले आहेत. आणि थोडेसे काजू बदाम मी असेच ठेवलेले होते डेकोरेशनसाठी. त्यामध्ये आता 2 सेकंद मी झाकण ठेवत आहे. झाकण ठेवलं की रवा आपला खूप छान मऊसूद होतो. हे पहा कसा झालेला आहे शिरा आपला. वाव, एक नंबर. आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पहा, हे मी थोडेसे काजू बदाम ठेवले होते. हे पहा, वाव, किती सुंदर रवा झालेला आहे आपला शिरा. अशा प्रकारे प्लेटमध्ये शिरा काढलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.